मालेगांव, ये है आपकी आवाज। महानगरपालिकेच्या अनियमित होणाऱ्या पाणी प्रश्नी महिलांचा प्रभाग कार्यालयावर हंडा आंदोलन। स्टेट बँक परिसरातील शेकडो महिलांनी घोषणा देत केला महापालिका प्रशासनाचा निषेध। मालेगाव शहरातील प्रभाग 1 येथील स्टेट बँक परिसरातील वारंवार महापालिकेच्या येणाऱ्या पाण्याच्या अनियमिततेमुळे संतापलेल्या महिलांनी आज प्रभाग कार्यालयात हंडा आंदोलन केले। आज दिनांक 4 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास स्टेट बँक ते 60 फुटी रोड या परिसरातील शेकडो महिलांनी प्रभागात अनियमित येणाऱ्या पाण्यासह घंटागाडी, साफसफाई, पावडर फवारणी इत्यादी अनेक समस्यांचे गाऱ्हाणे मांडत प्रभाग 1 येथील अधिकारी अनिल पारखे यांच्या कार्यालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले। यावेळी महिला व पुरुषसह इतर नागरिक उपस्थित होते। पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा प्रकारच्या घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला। नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, महापालिका प्रशासनाचा निषेध। हॅलो मालेगावच्या कॅमेरा पुढे आपल्या समस्या मांडत संतापलेल्या महिला म्हणाल्या, जाता नहीं उधर पानी रास्ते पे बह जाता है, पानी नहीं मिल रहा जाने का रास्ता ही नहीं, पानी से काही वेळानंतर प्रभाग अधिकारी पारखे तसेच पाणी पुरवठा अधिकारी जयपाल त्रिभुवन हे आपल्या दालनातून बाहेर येताच जमलेल्या महिलांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला। 12 बंगल्या परिसरात मी तुम्हाला सांगतो, पूर्ण वार्डाला फक्त पाण्याची नाही तर तुम्ही बघून घ्या रोडाची अवस्था काय करून ठेवलेली आहे। ही पाईपलाईन फुटली आहे दीपक टाकी जवळ नैना जनरल स्टोरच्या समोर कॅम्प रोडला पाण्याची पाईपलाईन जे MSCB चे कनेक्शन पाईप केबल टाकले जात आहेत त्या ठिकाणी ते JCB ने काम करत असताना तिथे पाण्याची पाईपलाईन फुटली होती। मी त्या ठेकेदाराला तिथल्या त्या कर्मचाऱ्याने सांगितलं होतं, त्याच्यानंतर महापालिका प्रशासनाला देखील त्याची माहिती दिली होती की ही पाईपलाईन लिकेज भरून नंतर ती खड्डं भरलं गेलं पाहिजे। तसं न करता ते तसंच भरलं गेलं, म्हणून कॅम्प रोडला पवार काका राहतात त्या पूर्ण लाईनीमध्ये सुरुवातीला 15 मिनिटं घाण पाणी येण्याचं कारण आहे, वेळीच दक्षता न घेतल्यामुळे हे घाण पाणी येतंय। पाईपलाईन झाल्यानंतर डायरेक्ट पाणी येत नाही, 1 महिन्यापासून नळाला पाणी येत नाही, आम्ही दुसऱ्या नळावरून खालून पाणी भरतो बिल्डिंग मध्ये राहणारे लोक, आम्ही काय करायचं? काय केलं त्यांनी? हे डायरेक्ट भरून दिलं। बघा पाईपलाईन डायरेक्ट तुटून गेलेली आहे, खराब पाणी सुद्धा येत नाही आमच्या नळाला, बिलकुल पाणी येत नाही। पाणी येतं, खराब येतं, 15 मिनिटं पाणी वाया जातं, आम्हाला येत नाही। जर महानगरपालिका पूर्णपणे आपला कर वसूलते, आपल्याकडून सगळा पैसा वसूल केला जातो, तर स्टँड बाय का बरं देत नाही आपल्याला? साहेब 60 फुटी रस्त्याचं काम गेले किती दिवस झाले, तो रस्ता खोदून ठेवलेला आहे, तो रस्ता पूर्ण खराब करून ठेवला आहे, त्याचं काम जायचं आहे तो क्लीन करून लेवल केला, परत JCB लावून ते कोरून घेतलं, येता जाता लेडीज पडतात इकडे। प्रभागात 4 लोकप्रतिनिधी असताना देखील परिसराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। विकास येथे खुंटला आहे। येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा तीव्र सूरही यावेळी दबक्या आवाजात ऐकावयास मिळाला। तसेच राजकीय दबावामुळे 60 फुटी रस्त्याचे काम रखडले जात असल्याचा आरोपही यावेळी संतप्त महिलांनी केला। डायरेक्टली गटारी बंद करून दिलेले आहे, मोठे मंडप टाकले जातात, सगळं पाणी आमच्या कंपाऊंड मध्ये येतंय। 60 फुटी रोडवर येऊन आणि तुम्ही बघून घ्या वाटल्यास आजची स्थिती एक आहे। ताईचं म्हणणं असं आहे की राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली गटारी बंद केल्या जातात।
का म्हणून राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली गटार बंद केली जाते? थांबा, कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली गटार बंद? असं आम्ही प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत दादा. शेवटी प्रभाग अधिकारी पारखे यांच्या आश्वासनानंतर जमलेल्यांनी कार्यालयाच्या मुख्यद्वारापुढे आपले निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. पाण्याचे सगळे प्रश्न मिटून जातील जोपर्यंत हे पाईपलाईन काम चालू आहेत ना, हे सगळे जोडले की काही अडचण येणार नाही. बाय चान्स एखाद्या वेळेस टेक्निकल प्रॉब्लेम आला, थोडा सप्लाय लेट होतो, तेवढं समजून ठीक आहे सर, 15 दिवस आम्ही ऐकून घेऊ, त्याच्यानंतर जर काही झालं तर आम्ही बिलकुल ऐकणार नाहीत. दुसरी गोष्ट साफसफाई मी उद्या तुम्ही स्वतः उद्या येतो. गटारी तिथे बघा बरं. आणि गटारी पण गाडी सगळं हॅलो मालेगावशी बोलताना देवा पाटील म्हणाले, पासून 12 बंगला परिसर ते साठवणी हा पूर्ण प्रभाग क्रमांक 9चा जो पट्टा आहे, या पूर्ण प्रभागात अतिशय दुर्गंधयुक्त घाण पाणी या सगळ्या रहिवाशांना येत होतं. जेव्हा जेव्हा महापालिका प्रशासनाला प्रश्न केला, त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगितली की पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे घाण पाणी येतं. परंतु घाण पाणी सुरुवातीला 10 मिनिटं येत होतं, काहींना पूर्णतः पाणी येत नव्हतं, काहींच्या पाईप या नवीन कामात लिकेज करण्यात आलेल्या होत्या. या सगळ्या अडचणींना संपूर्ण माझ्या माता भगिनी वार्डातील या तोंड देत होत्या. आज शेवटी त्यांचा सहनशीलतेचा बांध फुटला आणि त्या सगळ्यांनी इथे येऊन महापालिका प्रशासनासमोर ठिय्या आंदोलन केलं. या ठिय्या आंदोलनाचं या सगळ्यांना करण्यासाठी महापालिकेने आपल्या न केलेल्या कृतीतून हे सगळं ठिय्या आंदोलन या ठिकाणी करावं लागलं. तरी महापालिका प्रशासनाला इथे त्या पद्धतीचं निवेदन देण्यात आलं आणि निवेदन दिल्यानंतर माननीय प्रभाग अधिकारी साहेब यांनी स्वतः आश्वासित केलं, असं आश्वासन दिलं की उद्या सकाळी मी स्वतः पूर्ण जो काही परिसर आहे, ज्या परिसरात अडचण आहे, मी स्वतः तुमच्यासोबत फिरेन, ज्या ज्या अडचणी आहे मी तिथे दुरुस्त करून देईल. दुसरं, पाण्याचा जो विषय आहे तर त्यांनी कालावधी मागितला की 15 दिवसापर्यंत जी काही पाईपलाईनचं काम आहे, टेक्निकल जे अडचणी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी 15 दिवसाचा अवधी पाहिजे. 15 दिवसाच्या अवधी झाल्यानंतर सगळं पाणी रीतसर, व्यवस्थित, फुल प्रेशरने, टायमिंगवर, योग्य वेळेवर, रेग्युलर त्याच वेळेवर पूर्ण प्रभागाला पाणी पुरवठा केला जाईल. त्यांच्या या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवून आज या ठिकाणाहून आमचं जे काही ठिय्या आंदोलन आहे ते त्याचं सांगता इथे करत आहोत. परंतु या ठिकाणी मी इशारा पण देऊ इच्छितो, जर आश्वासन केल्याप्रमाणे जर कामं झाली नाहीत तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठ्या आंदोलनाला सामोरे या महानगरपालिका प्रशासनाला जावं लागेल आणि निश्चितच आम्ही तसं आंदोलन या ठिकाणी उभारल्याशिवाय राहणार. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.